नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता विषय असा झाला आहे, मका थोडी पातळ वाटते, तुम्ही बघू शकता. मग आता दुबार पेरणी करावा का अशीच ठेवा, ती डोकं चालणार. कारण किती जरी टुबली तरी मग पाखरं पुन्हा येऊ देत नाही. तेवढं सजेशन कमेंटमध्ये द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो. थोडासा विचार केला, घरच्यांबरोबर म्हणजे आईबरोबर थोडं डिस्कस केलं. त्यातून असा विषय झाला की आई म्हणजे आता मोडायचं म्हणलं की ती पिशवी आपण आडवंटा 741 आणली होती, ती आपल्याला 2100ला पडली. ती म्हणून पेरायचं 700, असं म्हणजे लय तोटा होईन. त्याच्यामुळं काय टुबून जसं येईन तसं येईन ह्यावेळेस थोडंफार ॲडजस्ट करून. ते मका लय पातळ नाही, पण आहे लय पातळ नाही लय दाट नाही, असा विषय. पण काही सारं कसे पाखरांनी खाल्ल्यात, ते आपलं दुर्लक्ष नाही म्हणता येणार, कारण पाऊस कंटिन्यू चालू होता, त्याच्यामुळे रानात येता येत नव्हतं. लय नव्हता पण झिमझिम होती. चला तर मग आता टोवायला आलं, बघू शकता. मग इतकी पण काय पातळ नाही, मग काय काय ठिकाणी भरपूर पातळ आहे. आणि ती कसं काय काय अजून उगवते, त्याच्यामुळं केलं आहे. आणि तिकडे बघा, बघू शकता, आधी फिरलं होतं तणनाशक मारायचं काम चालू आहे आणि आपली अजून उगवते. चला तर मग डायरेक्ट टोबाय चालू करतो. टोबायची पद्धत दाखवतो तुम्हाला कशी ती. वडिलांनंतर तर माझं घर कोणी सावरला असेल ना, तर माझ्या आईच. काही असो, चुकीचं बरोबर समजून सांगते, साथ देते. मित्रांनो, आता 11 वाजून गेलेले आहेत. आता लागलेली आपल्याला भूक. आता जस्ट आपण आता घरी जाणार इथं, मस्तपैकी जेवण वगैरे करणार आणि मग आता शहरापुरांचं बघावं लागेल ना आपल्याला. शहरापुर येईल आता. चला बेबीशंकर जाऊ आपण तिकडे, बघू काय हाल हवाला. अक्काला औषध मारत्यात. बेबीशन कसा असतोय बघा मित्रांनो. बेबीशनची मला एकदम योग्यरित्या आलेली. आमचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेबीशन औषध मारून कसं वाटते? ओके. पोरीला बोलायचंच नाही कोणी. मित्रांनो, आता तुम्ही ओळखून घ्या कुठं आला असून. हे पटांगण असं दिसलं आणि टोपीन हातात काठी दिसले की साहेब शिंदे शेळ्यांकडे आलेले. कुठं? शेळ्यांकडे म्हणजे एकदम निवांत, एकदम रिलॅक्समध्ये. आता खायला नव्हतं आतापर्यंत, आता रेटून खायला व्हायला लागले. झालं नाही हा, खायला व्हायला लागले. बघू शकता. पहिलं शहरात फक्त असलं टणट्याने हे खायचा, आता अशा थोडं पाणीच असतं त्याच्यात खायला झाले, त्याच्यात शहरात चरत एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही. भयान वारा बघू शकता. हे वारा पाऊस घेऊन जाईन, सगळं करीन, पण आपल्या शहरांच्या पोटापुरतं झाले. ह्याच्यावरून असं समजतं की देवानी माणसासाठी नाही, चित्रापासाठी व्हायना, पण पाऊस या वर्षी पाडला, लय पाडला महाराष्ट्र. चला मग आता किती मज्जा. आज काय जंगलात काय कोणी दिसा नाही बघा, एकटाच आहे. वन मॅन शो म्हणते त्याला. काय वन मॅन शो? इकडे गाय बांधलेली अक्षयची. शहरात कसं आहे, आता लय दिवसातून सोडल्या मग त्यांच्या जीवांची दायना झालेली असते. मग आपल्या जीवाची दायना करते, तिथं खाऊ का तिथं खाऊ, इथं खाऊ का तिथं खाऊ. काय नाही, कुठं जातं मला तेवढंच खायला, टेन्शनच नका घेऊ. हा पळा, बघा काय सापडत आहे का. आलोच तुमच्या मागं. पण पळून पळून किती लांब पळते, कुठे गेलं तरी ह्याला काय आहे का. कोणाचं पिकं नाही पळाल्या तरी. लय अवघड आहे. माणसाचं पण असंच आहे बरं का, नुसते पळतात, कुठंच काही नाही. त्याच्यामुळे एका जागेवर शांत राहा. या चित्र बनवून पळू नका. आयुष्यात काय भेटत नाही नुसतं पळून. शांत राहिल्या जेवढं नशिबात आहे तेवढं भेटत. पटलं तर करा मग आपल्याला सबस्क्राईब. काय करता मग आता मित्रांनो, अशाच शहरात शांत चरल्या एक माणूस 50 शेळी सांभाळेल. आणि अशा शहरात तवाच शेतात चरत्यात जेव्हा त्यांना भूक लागलेली असते. का तर काल कार्यक्रमात आपण औषध मारायला गेलतो म्हणून आपल्या शेळ्यांचं काल 100% मरण झालेले खाण्या वाचून. ते आपण समजून घेतलं ना. आज सकाळ सकाळ काम करून मका थोडी मका राहिली तरी पण शेरडा सोडल्या. जर आपल्याला शेळीपालन करायचं असेल ना, तर एक गोष्ट फिक्स लक्षात पाहिजे, जत्रावांच्या खायला जपायचं. एक दिवस आपण उपाशी राहिलं तरी जमून, पण जर शेळ्या उपाशी राहिल्या तर माणूस म्हणतं एक दिवसाने काय होतं. तर मित्रांनो, एक दिवसाने सुद्धा भरपूर असा फरक पडतो. शेळी पालनात सातत्य पाहिजे, शेरडा सोडल्याच पाहिजे, त्यांना खायला अजिबात कमी नाही पाहिजे. नाही तर शेळी पालन नाही केलं तरी जमन, पण चुकीचं काय करायचं नाही, लक्षात राहून द्या. पण माझं काय होते, मी एकटा
बारकी घरी पोरगी आईला काय एवढं काही काम जमत नाही, करते. जमत नाही म्हणून जमणार नाही, करते. पण जर मी कामाला गेलो हे झालं तर तिला रोडने लय शेळ्या पडतात, ती इतकी फास्ट चालू शकत नाही, तिला रानात सोडायला जमत नाही. मग त्यात शेतांचं मरण होतं. आणि आपली परिस्थिती काय, आपण काय कलेक्टरच्या घरात जन्माला नाही आलेलो, आपल्याला कामाला गेल्याशिवाय जमत नाही. त्याच्यामुळं हे सगळे लफडे आहेत. आणि पावसाळ्यात शेरडा घास खात नाहीत, वास मारित आहेत. त्याच्यामुळं गवती घास पण खायनात, वैरण ती तुडूच्यात व्यवस्थित खायनात. त्याच्यामुळं त्यांना सोडण्यासाठी जर जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला शेळीपालन करायचं असेल ना शेळीपालक मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक माणूस कंपल्सरी यायला पाहिजे. आणि माणूस असा पाहिजे की रोज त्यांनी शेळी सोडलीच पाहिजे, तिचं खायचं भागलं पाहिजे, तर अर्थ आहे. नाही तर तब्येत ते काही शेळीची खराब नाही मिळतात. आपल्या गावरानच आहेत, ओरिजिनल गावरान आहेत. पण त्यांचं खायला कमी पडलं, गाभण शेळी असली तिला खायला कमी पडलं, हप्त्यात 1-2 वेळा करडांची साईज आपण म्हणतो, पुन्हा बारकोली करडं दिली, पण आपल्या ध्यानात येत नाही. आपण शेरडं एक दिवस उपाशी ठेवल्या होत्या, करडं बारकायला झालं की शेळीला दोष द्यायचा, शिरडी विकायची, दुसरी घ्यायची. बाबा शेळीचा दोष नाही, तुझा दोषही, तू तिला टायमाला खायला नाही दिलं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, जर मोठ्या प्रमाणात शेळीपालन करायचं असेल तर. आता आपलं पण नियोजन आहे शेळीपालनाचं की बाबा मोठ्या प्रमाणात करायचं, पण आपल्याला ती पाण्याची सोय करायची वैयक्तिक स्वतःची. हिस्सा वाटा आपला आहे, भरपूर आहे, तेवढं शेतीपोत आहे, स्वतःचं पाणी आहे पाहिजे. हिस्सा वाट्यात काय होतं, जरा अडचणी येतात, ते काय प्रत्येकाचंच आहे. पण शेळीपालन करायचं असेल तर कारणं सांगू नका, व्यवस्थित करा. नाही तर आपलं रोज कंपनी बघा, कामाला जा, शेरडा घेऊन बिचाऱ्यांना दारात उपाशी ठेवू नका, नाही तर वाटोळ होईल. कारण त्यांचा तळतळा ठेवू लागतोच आपल्याला, कारण मुका जीव उपाशी ठेवणं चांगलं नाही. बघू शकता मित्रांनो, आपल्या घासाचे तिथं 3 वाफ आपण काकऱ्या घालून केल्यात. एकात आपल्याला कांदे तुरात टाकायचे, 2 म्हणलं थोडी शेरडांना मका टाकावा, ते आपल्याला खूप न भेटलेली मका आहे, हेच आपण टाकणार आहेत. त्याच्यामुळे आता चला चाललं आहे शेरडाकडे. येतो शेरडा चालून आणल्या, अक्षरशः 2-2.5 तासात शेरडा टंप होईल. आणि शेरडा मोकळाच पडल्या पाहिजे. चला तर मग आता जाऊन राहणार नाही. इकडे बघता अंकलचा घास हे आपल्या शेरडांसाठी केलेल्या शेवऱ्या टकाटक म्हणजे नाही, दमलोय पण काही काम अशी तर म्हणून त्याच्याला आपल्याला मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचे. आणि हा मी काम करायला लाजत नाही, सांगायला लाजत नाही की मी काय काम करतो. म्हणता काम काय नाही बाई, जी लागत ती करतो जगायसाठी. चला तर मग आता लांब आहे, इतक्या लांब टाईमपास करून काय अर्थ नाही, तिथे गेला बाकी. बघा मित्रांनो, हे आपलं 2 ऑफ आहेत, मोर आहे तिकडे आडवा ऑफ आहे, एवढे पडीक ठेवून तरी आपण काय करणार आहेत, आहे का नाही. मग म्हणलं चला आपलं टाकू गुरांना मका होईन. घास बघू शकता, तेव्हा घास येईन मग होईन चित्राबाचं बागेन. पलाडून काढण्यासाठी एक वाफ आहे, तर ते कांद्याचं रोट टाकता येईल हळूच. नाही आता काय शेतकऱ्याला घेतली त्यात करूनच जगावं लागते. दम लागलाय, चला काम करतो ते. मित्रांनो चाललो आता मिंदाजी गावात फिरायला. बघू शकता वातावरण दिवस मावळायला गेलाय. आणि आमची रोज एक ट्रिप असते गावात, काय करू नाही सांगत पण जातो गावात. मित्रांनो आज आपलं थोडं हाल सांगावं वाटलं म्हणून व्हिडिओ करतो. आता हे बघा आपण पंपाची लाईट लावलेली, आणि ही वेळ आपल्याला का आली तर त्याचं कारण सांगतो. आपल्याला लाईट येते 6ला जाते आणि डायरेक्ट रातची लाईट येते 12 वाजता. मग आता तुम्ही विचार करा आमचं किती हाल आहे. रोजही एक उन्हाळ्यापासून तसंच लाईटीचं हाल आहे, कोणी लक्ष देत नाही, काय नाही लय वाईट परिस्थिती. स्वयंपाक पाणी पंप लावून करायची आणि 12 वाजेपर्यंत झोपायचं. नाही का 12ला आली की 5लाच लाईट जाते, पुन्हा सकाळी 7:50ला फ्यूज होती, 3:50ला जाते. म्हणजे तुम्ही विचार करा की गावाकडे किती हाल आहेत लाईटीचं, लय अवघड आहे. पण चला चाललंय, चलून काय करती. कोण आहे तू माझी बाबू, कोण आहे माझी पलवी, तू कोण आहे. पलू माझी पलवी आहे का तुम्हाला. लाईट नसल्यामुळे मित्रांनो आपल्या जेवणाची तयारी करते आणखीना करू, मोबाईल बघते, बात खायला झाले. चला आता मित्रांनो जेवण करून घेऊन. गावाकडं आपलं जेवण फायनली 8-8-7च जेवण होतं, 100% होतं. त्यात काय दोष म्हणजे टाईम होतच नाही. 9ला चुपाचुप झोपतात सगळे. चला जेवण करायला.